नगर लोकसभा मतदारसंघात कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत रंगणार असल्याची चर्चा सुरू आहे। खरं पाहिलं तर तुतारीनेच लढाईला सुरुवात करणं अपेक्षित असताना नगरमध्ये तुतारी वादकच अद्याप सुपारी घेण्यास तयार नाहीयेत। कमळाची भीती की आपली सीमा एका विधानसभा मतदारसंघापुरती मर्यादित आहे याची जाणीव झाल्याने वादक ऐनवेळी मैदानातून पळ तर काढणार नाहीत ना अशी चर्चा जोर धरू लागली आहे। नगरमध्ये भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला सुरुवात केली आहे। महायुतीतील घटक पक्षांचे मेळावे सुद्धा घेण्यात आले। 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा समोर ठेवत विखे पाटील जनतेला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी साथ घालतायत। त्यांच्याकडे कागदावरील विकास नसून 5 वर्षात साकारलेला आणि लोक अनुभवत असलेला शाश्वत असा विकास आहे। आणि दुसरीकडे तुतारी वाजू की घड्याळाची टिकटिक चालू राहू द्यायची हेच आमदार निलेश लंके स्पष्ट करेनात। उद्या उमेदवारी घेतली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, कारण अजित पवार यांनी लंके यांना वेळोवेळी मदतीचा हात दिलाय। या उपकारांची परतफेड अपकाराने केली तर भविष्यातील राजकारण संकटात येऊ शकते याची जाणीव नक्कीच लंके यांना असणार, कारण अजित पवार यांच्या डोक्यात एखादा बसला तर ते सांगून त्याचा करेक्ट कार्यक्रम करतात हे सर्व महाराष्ट्राला चांगलंच माहित आहे। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीला 7 ते 8 महिने अवकाश आहे। मधल्या काळात राज्याची तिजोरीही आमदार लंके यांच्यासाठी बंद होऊ शकते। मुळातच आमदार निलेश लंके यांनी जिल्ह्यातील बलाढ्य विखे पाटील परिवाराशी राजकीय सौदासुभा निर्माण करण्याचं खरं कारण काय हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे कधीच सांगितलेलं नाही। स्वतः एकही मोठी सहकारी संस्था उभारू शकले नाही असे असताना सहकारी साखर कारखाने, शिक्षण संस्था उभारून विखे पाटील यांनी अनेक पिढ्यांचे कल्याण साधले असल्याची भावना जनतेत आहे। लंके यांनी गणेश साखर कारखान्यासारख्या निवडणुकीत कारण नसताना आणि कोणताही सहभाग नसताना काही लोकांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्वतःच अंगावर गुलाल उधळून घेतला। जनता वैचारिक मतभेद एक वेळ समजू शकते, पण इथं व्यक्तिद्वेष अधिक पाहायला मिळतोय। संकुचित विचार आणि विकासाचा कोणताही एजेंडा नसताना आमदार निलेश लंके लोकसभा निवडणुकीत उतरून राजकीय आत्मघात तर करून घेणार नाहीत ना। आपले यावर काय मत आहे हे कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा।